कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी अटकेत. गुन्ह्यात मदत करणाऱ्या पत्नीला पोलीस कोठडी. अपहरणानंतर भिवंडीतील बाबगाव परिसरात आढळला होता मुलीचा मृतदेह. कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर 1 वर्षात 2 गुन्हे. यापूर्वी अल्पवयीन मुलीचा अत्याचार प्रकरणात अटक. सध्या तो जामिनावर बाहेर होता. माझी मुलगी चिप्स आणायला गेली आणि परत आलीच नाही. कल्याण हत्या प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया. आरोपी विशाल गवळीवर अत्याचाराचे गुन्हे. त्याला बघून महिला घाबरत असल्याचीही माहिती. आरोपीला फाशी देण्यासाठी प्रयत्न करू. कल्याण अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. पीडित कुटुंबियांची घेतली भेट. हिंगोलीत घरगुती वादातून पोलीस कर्मचाऱ्यांकडून कुटुंबियावर गोळीबार. पत्नीसह मेहुणा सासू मुलावर गोळ्या झाडल्या. पत्नीचा जागीच मृत्यू. आरोपी पोलीस कर्मचारी फरार झाल्याची माहिती. बीड सरपंच हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराडला तात्काळ अटक व्हावी. मंत्री धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा. संदीप क्षीरसागर यांची मागणी. जरांगेंनी बीडमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. सरकार आरोपींना वाचवत असल्याचा आरोप. सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट. पत्नीनेच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर. पत्नीला अटक. सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा. जळगावात डंपरच्या धडकेत बालकाचा मृत्यू. संतप्त जमावानं डंपर पेटवला. चालक फरार. कालिका माता परिसरातील घटना. माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याच्या चर्चा. केंद्रीय मंत्री गोयल यांच्या अधिकृत दौऱ्याच्या पत्रात कोकाटेंचा पालकमंत्री असा उल्लेख. भुजबळ कुटुंबियांसोबत कौटुंबिक संबंध. भुजबळ आमच्यासाठी कायम मोठे नेते राहिले. शरद पवारांसोबतच्या अनेक संघर्षांमध्ये ते सोबत होते. सुप्रिया सुळेंकडून भुजबळांचं तोंड भरून कौतुक. बेस्ट बसच्या खासगीकरणाला ठाकरे गटाचा विरोध. बेस्ट बसचे कर्मचारी उद्या काळ्या फिती लावून निषेध करणार. बेस्ट कामगार सेनेचे सुहास सामंत उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार. रशियाला जाणारं प्रवासी विमान कझाकिस्तानात कोसळलं. दुर्घटनेत 40हून अधिक प्रवाशांचा मृत्यू. अपघातावेळी विमानात 70 प्रवासी असल्याची माहिती.